फाउंडेशनच्या वतीनं हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न। सोमवारी दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी परमपूज्य श्री माताजींच्या परम कृपेने नतमस्तक होत हिरकणी फाउंडेशनच्या वतीनं सावरकर चौक नवीन नाशिक येथील कार्यालयात हळदी कुंकवाचा विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। हा कार्यक्रम सायंकाळी 5 ते 8 या वेळेत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या कार्यक्रमात 5 विधवा महिलांचा सन्मान करण्यात आला। त्यांच्या योगदानाची दखल घेत संस्थेने त्यांना सन्मान चिन्ह आणि भेटवस्तू देऊन गौरवलं। कार्यक्रमाचे आयोजन हिरकणी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सौ शीतलताई विसावे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं। द्वारकाई गाळा क्रमांक 2 हिरकणी फाउंडेशन सावरकर चौक नवीन नाशिक या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमामध्ये महिला सबलीकरण व सक्षमीकरणाचा संदेश देत समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी सहयोग ध्यान पद्धतीचा खूप मोठा फायदा होत आहे। या पद्धतीचा अवलंब करण्यासाठी जागृतीचा कार्यक्रमही ठेवण्यात आला होता। डॉक्टर जावळे व डॉक्टर संजय विसावे यांनी महिला माता भगिनींना या कार्यक्रमात प्रेरणा दिली। या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संध्या छाया संघाचे अध्यक्ष विठ्ठल देवरे यांनी सपत्नीक कार्यक्रमाला हजेरी लावली। या प्रसंगी परिसरातील सर्व महिला व ज्येष्ठ नागरिक माता भगिनी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। नमस्कार, जय श्री माताजी। आज सिडको परिसरामध्ये आम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलेला होता। हिरकणी फाउंडेशनच्या तर्फे आज हा सुंदर सोहळा माताजींच्या परमकृपेमध्ये आम्ही आयोजित केला आणि या दिवशी आम्ही आमच्या परिसरातील ज्येष्ठ आमच्या माता भगिनी ज्या आहेत, ज्या आजपर्यंत विधवा अवस्थेमध्ये त्यांनी परिक्रमण केलेलं होतं, परंतु आम्ही आध्यात्मिक असल्यामुळे आमच्या माताजींनी आम्हाला सांगितलेलं आहे की आपल्या ह्या जीवनामध्ये कुणीही आलेला जीव जो आहे त्याला जगण्याचा पूर्णपणे अधिकार आहे आणि तो आनंदाने जगायला पाहिजे। आणि एक नवीन पायंडा म्हणून आम्ही आज 5 महिलांचा आम्ही सत्कार ठेवलेला होता, विधवा महिलांचा सत्कार ठेवलेला होता आणि त्या माता भगिनींनी आम्हाला आजच्या दिनी भरभरून आशीर्वाद प्रदान केले। तसेच माझ्याकडे ज्येष्ठ महिला माता भगिनी आशीर्वाद देण्यासाठी आल्या होत्या। आमच्या संस्थेच्या ऑफिसमध्ये हे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला। आज इथे माझे परिसरातील सगळ्या माझ्या मैत्रिणी, माझ्या क्लासच्या महिला, कारण आमच्याकडे आजपर्यंत 1500 महिलांनी ट्रेनिंग घेतलेले आहे आणि ह्या सगळ्या बाहेर बघत आहात आपण 1500 महिला आमच्या बाहेर हळदी कुंकवासाठी वेटिंगवर आहेत आणि एकेकीला आम्ही बंचने इथे हळदी कुंकू करीत आहोत। हे सगळं काय आहे? हे सगळं परम चैतन्य आहे जे माताजींनी मला आजपर्यंत प्रदान केलं। मी माताजींचं सेंटर चालवून सुरुवात केली हे सगळं आपण जाणतात आणि त्यानंतर 2 संस्था माताजींनी सुरू करण्यासाठी मला प्रेरणा दिली आणि त्या संस्थेतून ही हिरकणी संस्था प्रस्थापित झाली आणि या हिरकणीतून माझ्या ह्या सगळ्या हिरकणी इथे निर्माण झाल्या। ह्या शिवण, पार्लर, फॅशन डिझायनिंग अँड कम्प्युटर, DTP ह्या सगळे कोर्सेस करून यांना स्वतःच्या पायावर उभ्या करण्यासाठी आम्ही प्लेसमेंट सुद्धा देत आहोत। 6 तारखेला आमचा खूप भव्य मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे, ज्या ठिकाणी माझ्या ब्युटिशियन जॉबला लागतील, माझ्या फॅशन डिझायनर जॉबला लागतील आणि माझ्या कम्प्युटर कोर्स केलेल्या महिला जॉबला लागतील। हे हळदी कुंकू करण्याचं औचित्य एकच होतं की आता आम्ही 3 महिने झाले कामात होतो आणि हा श्रम परिहार आम्ही या दिवशी आनंदाने एकत्र सहभागी होऊन करत आहोत। धन्यवाद, आपण सगळे आलात, मला आशीर्वादित केले आणि हा कार्यक्रम करण्याचा मला सन्मान मिळाला। थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद। मी श्रीमती जिजाबाई सकाराम बेळे। विसावेताईंचं मी काय वर्णन करू। माझ्यासारख्या ज्येष्ठ सेवेकऱ्यांना परत विधवा असं आम्हाला खूप खूप त्या मान देतात आणि पहिला क्रमांक आम्हाला पुढे घेतात आणि त्याच्यामुळे आमचा इतका आनंद गगनात मावेनासा होतो आणि आम्ही इकडचं तिकडचं सगळं काही विसरून आणि खूप छानपैकी त्यांच्यामध्ये अगदी रमून जातो। त्यांचे कार्य काय काय सांगू तुम्हाला, सगळ्या मैत्रिणींना अगदी गळा भेट देतात त्या आणि त्यांच्याकडे पाहूनच श्री निर्मला माताजींचं काहीतरी अवतार आहे, दर्शन आहे असं काहीतरी आम्हाला मनातून वाटतं आणि खूप खूप आनंद देतात। त्यांचा आनंद असाच जास्त मोठं कार्य पुढे त्यांच्याकडून हो अशी मी सद्भावना करते। नमस्कार, मी श्री रंजना विलास बोरसे। म्हणजे आम्हाला शीतलताईंसारख्या म्हणजे
आता इतके कर्तृत्वान सगळ्यांनी सांगितलं त्याच्यावर इतके कर्तृत्वान महिला आम्ही त्यांच्या संपर्कात आलो. त्यांनी विविध योजना केंद्र सरकारच्या महाराष्ट्र शासनाच्या योजना म्हणजे आम्हाला त्यांचा म्हणजे फायदा करून दिला. पहिली ट्रिप आमच्या अयोध्येला त्यांनी विनामूल्य नेली. आम्हाला त्यांच्याबद्दल त्यांचे आभार मानायचे. तेव्हापासून आम्ही जास्त संपर्कात आणि ज्या ज्या योजना होतात त्या योजनेमध्ये ते आम्हाला आवर्जून सांगतात. आमच्याकडून ते फॉर्म वगैरे भरायचं काय असेल ते त्या स्वतः करून घेतात. त्यांच्यासारख्या महिला आम्हाला भेटले. आम्हाला खूप खूप धन्यवाद त्यांचे ते सांगतो. नमस्कार. आज नवीन सिडको सावरकर चौकामध्ये सौ शीतल विसावे यांनी गेल्या 1 वर्षापासून हिरकणी फाउंडेशन आणि जागृत चैतन्य संस्था स्थापन केलेली असून त्याचं कार्यालय उभारलेलं आहे. त्यांचं गेल्या 10 ते 12 वर्षापासून समाजकार्य सुरू असून महिला बालकल्याण विकास समित्यांचा एक महत्त्वाचा रोल त्यांनी स्वतःला जपून घेतलेला आहे. त्या माध्यमात त्यांनी कौशल्य विकास हा कार्यक्रम राबवण्याचं एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे. त्यासोबत त्यांच्या या कार्यासोबत मी पण त्यांना सहभाग आणि सहकार्य करीत आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षभरापासून त्या 18 वयापासून तर 45 वयोगटापर्यंत महिलांना माता भगिनींना त्यांनी विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगार निर्मिती केलेली आहे. जसे की शिवणकाम, फॅशन डिझाईन, कॉम्प्युटर DTP आणि ब्युटी पार्लर आणि असे अनेक असंख्य कोर्सेस जे महापालिका आणि इतर केंद्र शासन राज्य शासनामार्फत राबवले जातात. त्यांनी त्याचं स्वतःचं कौशल्य, त्यांचं विद्वत्ता आणि त्यांचं स्किल त्यांनी स्वतःला या कामाला लावून घेतलेलं आहे. ते स्वतः शैक्षणिक दृष्टिकोनातून फार शिक्षित आहेत. ते BA BEd असून PhD असून त्यांना नोबेल पारितोषिक त्यांना प्रदान झालेलं आहे. असं त्यांना त्यांची जी शैक्षणिक गुणवत्ता त्यांनी स्वतः मिळवलेली आहे, जेणेकरून त्यांनी महिलांमध्ये पण त्यांनी चांगलं शिक्षित व्हावं आणि रोजगार निर्मिती करून एक आपल्या घरामध्ये स्वतःचं स्थान मिळवावं या हिशोबाने त्यांनी स्वतः त्या हिरकणी आहेत आणि ते स्वतः संस्था पण हिरकणी आहे. आणि त्यांनी एक मानस ठेवलेला आहे की त्यांनी सगळ्या माता भगिनींना हिरकणी बनवून त्यांना एक स्थान निर्माण करावं. त्यांच्या या कार्याला मी नेहमीच सहकार्य करीत आहे आणि भविष्यात त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. शीतलताई विसावे, डॉक्टर सौ शीतलताई विसावे आणि डॉक्टर संजय विसावे यांनी गेल्या 8-10 वर्षापासून गोविंदनगर परिसरात चांगल्या प्रकारे समाजसेवेचं काम केलं आणि त्याचंच औचित्य साधून आज या ठिकाणी नवीन नाशिक सिडको परिसरात त्यांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. हिरकणी फाउंडेशन मार्फत कौशल्य विकासामध्ये जे विविध ज्या केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना आहेत त्या योजना परिसरातील ज्येष्ठ महिलांना 18 ते 40 वयोगटातील तरुणींना महिलांना त्याच्याबाबत कौशल्य विकासाचं विविध प्रकारचं प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी सौ आणि श्री विसावे हे परिश्रम घेत आहेत. केंद्र राज्य सरकारच्या योजना देऊन त्यांना प्रशिक्षित करून पुढे नोकरी आणि उद्योगधंदा देण्याचं देखील ते चांगल्या प्रकारे हे कार्य करीत आहात. आपण संध्याच्या ज्येष्ठ नागरिक मंडळ गोविंदनगर या आमचे 450 सभासद आहेत. त्याच्यात डॉक्टर विसावे देखील सभासद आहेत. तर त्यांचं देखील आमचं ज्येष्ठांचं देखील वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन आणि सहकार्य लाभतं. त्यांच्या या कार्यक्रमात सुयश चिंतितो आणि अशाच प्रकारे केंद्र आणि राज्य शासनाच्या विकासाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम या दाम्पत्याने करावं अशी यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. नगर सिडको येथे श्री विसावे मॅडम यांनी जे हिरकणी फाउंडेशन तर्फे विविध प्रकारचे क्लासेस चालू केले आहेत आणि महिलांना त्याचा खूप लाभ होतो आणि ते करून सुद्धा त्यांनी नोकरी आणि रोजगार याचा सुद्धा त्या महिलांना फायदा करून देणार आहे. आणि त्यांचं या कार्याला आणि त्यांच्या या कार्यक्रमाला निर्मला माता परमेश्वर चांगली हे देव शक्ती देव आणि आमच्या ज्येष्ठ महिलांतर्फे पण आम्ही त्यांना सहकार्य करत राहू आणि आम्हाला त्यांच्याविषयी खूप आदर आहे. नमस्कार. नमस्कार. जागृत चैतन्य संस्था व हिरकणी फाउंडेशन नाशिक या संस्थांच्या अध्यक्षा आणि संस्थापिका सौ शीतलताई विसावे यांनी त्यांच्या नाशिक येथील ऑफिसमध्ये
सर्व भगिनींसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला. सगळ्या भगिनींना या ठिकाणी हळदी कुंकू देऊन त्यांना वाण देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसंच सौ शीतलताई यांनी या सगळ्या भगिनींना परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांच्या परमकृपेमध्ये सहयोग ध्यानाची अनुभूती प्रदान केली. सगळ्या माता सगळ्या स्त्रियांना सहयोगाची चैतन्याची जाणीव करून दिली. सौ शीतलताई विसावे ह्या नाशिक जिल्ह्यातील भाजपच्या अतिशय सक्रिय अशा उद्योजिका कार्यकर्त्या आहेत. सौ शीतलताई यांच्या माध्यमातून स्त्रियांचं सर्वांगीण कल्याण होत आहे. हल्ली आपण बघतोय की स्त्री ही जी आपण ज्याला देवी स्वरूप समजतो अशा या स्त्रीचं कल्याण कसं व्हावं, तिने वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग कसे करावे, तिने स्वतःचं आरोग्य कसं सांभाळावं, तिने स्वतःचा आत्मसन्मान कसा जपावा आणि असे अनेक उद्योग आहेत की जे सौ शीतलताई या सगळ्या स्त्रियांना सगळ्या आमच्या बहिणींना देत आहे. तर आपण सर्वप्रथम आपण सौ शीतलताईंचं सगळे मिळून अभिनंदन करूया की एक स्त्री सगळं सांभाळून कुटुंब सांभाळून समाजासाठी काय करू शकते याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सौ शीतलताई विसावे आहेत. आपला महाराष्ट्र हा देवीचा महाराष्ट्र आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत, अष्टविनायक आहेत, ज्योतिर्लिंग आहेत, साधू संतांचं हे स्थान आहे. आपल्या या महाराष्ट्रामध्ये आपल्या नाशिकमध्ये साक्षात प्रभू रामचंद्र येऊन गेले. अशा या नाशिकच्या पुण्यभूमीमध्ये सौ शीतलताई विसावेंचं हे सामाजिक कार्य जे आहे अतिशय कौतुकास्पद आहे. सौ शीतलताई विसावेंचा केंद्र शासनाने गौरव केलेला आहे. त्या स्वतः डॉक्टर आहेत, त्यांना PhDची डिग्री देण्यात आलेली आहे. सौ शीतलताई विसावे ह्या अतिशय उच्च विद्याविभूषित आहेत. त्या सगळ्या समाजाला मार्गदर्शन करतायत. सौ शीतलताईंनी असंच मार्गदर्शन आम्हा सर्वांना करत राहावं अशी मी श्री मातेने प्रार्थना करतो. आजच्या ह्या पवित्र दिनी सगळ्या माता भगिनींनी हळदी कुंकूचा स्वीकार केला, त्यांनी आत्मसाक्षात्कार घेतला, त्यांनी सहयोग ध्यान नियमितपणे करावी आणि आपलं कल्याण साधून घ्यावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. धन्यवाद. नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.